ज्या शेतकऱ्यांनी अजूनही तूर विकलेली नाही, त्यांच्यासाठी मार्च महिना हा दिलासादायक ठरणार आहे, दिलासा देणारा ठरणार आहे. अनेक ठिकाणी, अनेक माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये चर्चा असते, की तुरीचे बाजारभाव 10,000च्या पुढे जाणार, कोणी म्हणतं 8,000च्या पुढे जाणार. पण वास्तव काय आहे? वास्तव जर तुम्ही समजून घेतलं, तर तुम्हाला अवास्तव अपेक्षा राहणार नाही आणि तुमचा माल विक्रीसाठी पण तुम्हाला सोपं होईल. तुमचे बाजाराचे आणि विक्रीचे गणितही सोपे होतील. आजच्या या भागामध्ये आपण तुरीची मार्च महिन्यातले वास्तव बाजारभाव काय आहेत ते बघूया. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीनं दिलासा दिलेला आहे. थोडेसे भाव वाढलेले आहेत. ते किती वाढलेले आहेत त्याचे पण जिल्हावार आपण माहिती घेऊया. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार दिनांक 4 मार्च 2026. तुरीच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुरीच्या बाजारभावात काय बदल झाले आणि त्यातही याच काळात मागच्या वर्षी काय बाजारभाव होते आणि आता कसे वाढलेले आहेत याचाही आढावा आपण अगदी जिल्हावार घेणार आहोत. या आढाव्यातनं किंवा या तेजी मंदी रिपोर्टवरनं तुम्हाला तुरीच्या बाजाराचा अचूक अंदाज येईल आणि तूर विक्रीचा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्यामध्ये अधिक मार्गदर्शक या सगळ्या गोष्टी होतील. जे चॅनलला नवीन आहेत त्यांना नेहमीप्रमाणे आवाहन करतो की हिरव्या बटनावर क्लिक करून तातडीनं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांना मी शक्य झालं तर उत्तर देत असतो. प्रतिक्रियांचं स्वागत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण या चॅनलवर केवळ बाजारभावच नाही तर इतरही माहिती, योजना असेल, हवामान असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण 360 डिग्री पद्धतीनं सगळे देणार आहोत. त्यामुळे जोडून राहा. जास्तीत जास्त नवीन माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आता माझ्याकडे जे आहे मार्च महिन्याचा पहिला आठवडा आणि 24 ते 28 फेब्रुवारी 2026 या काळातल्या बाजारभावांची तुलना. अहिल्यानगरमध्ये आता 6,930 आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत ते जे आहे 5% घसरलेले आहेत. पण मागच्या वर्षाच्या तुलनेत फक्त 2.3%ची घसरण आहे. अमरावतीमध्ये 8,000पर्यंत तुरीचे बाजारभाव पोचले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.5%ची वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 10%ची वाढ आहे. भंडारामध्ये 6,800पर्यंत पोचले आहेत. 6.7%ची घसरण आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7,500पर्यंत तूर पोचली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 6%ची वाढ, मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण जी वाढ आहे ती 2.5%ची आहे. चंद्रपूरमध्ये 7,200पर्यंत तूर पोचली आहे. वाढ घट काही नाही आहे या मागच्या आठवड्याच्या तुलनेत. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 6%ची वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र 6,356 आहे. इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडी घट आहे 8%ची आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 12%ची घट आहे. धाराशिवमध्ये जर आपण तूर विकणार असाल तर इथे मागच्या वर्षीच्या तुलनेत 3.5%नी भाव वाढलेले आहेत. धाराशिवमध्ये 7,530 असा दर आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेतही साधारण 1.5%ची वाढ आहे. जळगावमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.5%नी तूर वाढून 6,856वर पोचलेली आहे. आता लातूर बाजारात तुरीचे दर 8,146 झालेले आहेत. म्हणजे हमी भावाचा जो टप्पा आहे तो ओलांडलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 11.5%ची वाढ आहे. बघा, लातूर बाजारात मागच्या वर्षीच्या तुलनेत 11.5%ची वाढ होऊन मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुरीचे बाजारभाव जे आहेत 8,146पर्यंत पोहोचलेले आहेत. नंदुरबारमध्ये मात्र 6,100 आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत 1%ची घसरण आहे. पुण्यामध्ये 7,300 रुपये आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 15%ची वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5%ची वाढ आहे. सोलापूरमध्ये 7,500 रुपयाचा दर आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारणपणे 6.25%ची वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र 0.5%ची घट आहे. वाशिममध्ये 7,600पर्यंत पोचला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 8.1%ची वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत अगदी 0.5%ची वाढ आहे. आणि यवतमाळमध्ये तुरीचे दर पोचले आहे 7,182. मागच्या वर्षीच्या तुलनेत 2%ची वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत फार वाढ घट काही नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता तुरीची सरासरी बाजारभाव आहे 7,178.
तर हे सगळं तुरीचं बाजार जे आहे 2 आठवड्याची तुलना तुमच्यासमोर ठेवलेली आहे. फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चचा पहिला आठवडा अगदी आजपर्यंत. आता आपल्याला जो महत्त्वाचा प्रश्न आहे की संपूर्ण मार्च महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव काय राहतील? ते 10,000 पर्यंत जातील की हमी भावापर्यंत पोहोचतील की हमी भाव ओलांडतील? तर कृषी विभागाचे स्मार्ट प्रकल्पाचा जो एक विभाग आहे, बाजार माहिती आणि विश्लेषण विभाग, त्यांनी आणि त्यांच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प पुणे यांच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात तूर तुम्हाला दिलासा देणार आहे. हमी भावाच्या दिशेनं तुरीची वाटचाल चालू आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जानेवारी ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्रीचा हंगाम आहे. अनेकांनी तूर अजून विकलेली नाही आहे. आणखी 2 महिने शिल्लक आहे मार्च आणि एप्रिल पर्यंत. त्यामुळे अनेकांना तुरीच्या भावाची उत्सुकता आहे. आता याच्यामध्ये मागच्या 3 वर्षांमध्ये बाजारभाव काय आहे आणि तुम्हाला ज्याची उत्सुकता आहे त्याबद्दलचं सांगतो. आता वर्ष 24-25 मध्ये तुरीच्या आयातीमध्ये वाढ झालेली आहे, निर्यात कमी झालेली आहे. हा पण एक मुद्दा थोडासा लक्षात घ्यायला पाहिजे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुरीचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे मार्चमध्ये. तज्ज्ञांनी काय सांगितलं बघा. मागील वर्षात लातूर बाजारपेठेत तुरीच्या किमती कशा होत्या ते आपण बघूया. हे सरासरी प्रति क्विंटल तुरीचे बाजारभाव आहेत. मार्च 23 मध्ये 8,204 रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव होते. मार्च 24 मध्ये ते 10,112 रुपये प्रति क्विंटल पोहोचलेले होते आणि मार्च 25 मध्ये तुरीचे बाजारभाव 7,314 रुपये प्रति क्विंटल पोहोचलेले होते. आता खरीप हंगाम 25-26 साठी सरकारनं जाहीर केलेली MSP जी आहे ती 8,000 रुपये आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत MSP मध्ये वाढ आहे. पण आत्तापर्यंत तरी तुरीला MSP प्रमाणे दर मिळालेला नव्हता. पण आता तुरीची वाटचाल ही MSPच्या किंवा हमी भावाच्या दिशेनं होताना दिसून येत आहे. तर तुरीचे बाजारभाव कसे राहतील जे अतिशय महत्त्वाचा ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट बघताय तो मार्च 26 मध्ये तुरीचे संभाव्य बाजारभाव प्रति क्विंटल 7,690 ते 8,350 या दरम्यान राहतील. परत एकदा सांगतो. मार्च 2026 मध्ये तुरीचे बाजारभाव प्रति क्विंटल 7,690 ते 8,350 या दरम्यान राहतील. थोडक्यात हमी भाव ओलांडण्याची शक्यता आहे किंवा हमी भावापर्यंत जाऊ शकण्याची परिस्थिती आहे आणि मासिक आवकसुद्धा आता वाढताना दिसत आहे. या सगळ्यांचं गणित करून साधारण 7,500 ते 8,500 किंवा 8,1500 या दरम्यान तुरीचे बाजारभाव राहू शकतात असा तज्ज्ञांचा विश्लेषकांचा अंदाज आहे. ॲग्रोशिवारमध्ये आपण सोयाबीन, कापूस, मका, हरभरा, तूर अशा सगळ्यांचंच विश्लेषण करत असतो. टोमॅटो संदर्भात विश्लेषण करा असं मला काही जणांनी सांगितलं. त्याहीबद्दल आपण लवकरच माहिती देणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती जी आहे ती पण आपण इथे घेणार आहोत. जोडून राहा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया जरूर द्या. पुन्हा एकदा नमस्कार.